कल्पनेचा शून्य भाषे मजः कलह जीवनाचा काय अशा तऱ्हेची दुर्दैवी अवस्था या शिवदत्त ब्राह्मणाची काय म्हणूया समाजात स्वतःचं अस्तित्व सिद्ध अनंत यात्रा अनंत भोग भोगतोय शिवदत्त काय सत्कार केलं होतं म्हणूनच आज कुष्ठरोगी म्हणण्याचे दिवस माझ्या या जगात माझ्या जीवनाचा हाच तर शेवट होणार आहे कधी कधी वाटतं तेव्हा कधी कधी वाटतं अंतरातील सारे मधले वेदून विचारावं त्या नेत्याला सांग या शिवदत्त ब्राह्मणाच्या आयुष्याचा चेता पेता कुणी समजलं कुणी समजलंय शिवापुढे कुणी खाऊ शकत नाही स्वतःचा कपाळ मोक्ष करून तरी स्वतःच्या रेषा पुष्टाचा प्रयत्न केला असेल तरी माणूस आपलं भविष्य कधी बदलू शकत नाही सगळे सोयरे सारे सुखाचे सगळे सोयरे सारे सुखाचे तेव्हा प्रसंगी मात्र कुणीच नाही आयुष्यभर देवाची सेवा वार्धक्याचं जीवन सुखानं सगळे म्हटलं तर हा जीवन वाचत माझ्यावर एक सारखं दुष्ट निर्माण झालं माझ्या अंगात एक समाजात जगण्याची सुखाची लायकी काही एखाद्या माणसाला कमी चाहत असेल एखाद्या मार्गाचा कमी चाहत असेल तर जाणारे माझ्यावर दगड पडण्याचा पाला या समाजासारखा भयानक जगात या समाजासारखा भयानक दुसरा नसेल आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तीला विचारून पहा ते हो ते साठी पुढे कुणाचं नसतं कुणी नाही ते मला चांगला जोतो पद्धती करेला जगे चाची त्याला प्यार कोटडी कोटडी तले सगळे हात जीवकळेडा सांगू कुणाला नावेदना सांगू कुणाला नावेदना सांगू कुणाला कोण तो कोणाचा त्याचा हात धरून गेली त्यांना लिला ठार मारणार होतो पण तो मध्यस्थाला अर्थाला बोलायला दिला नाही ही गोष्टीचा विचार करतोय
बोलतो संस्थानाची राखरावळी ज्यावेळी करी त्याच वेळी या कलिकाच्या मनाला समाधान होईल. बापाच्या विरोधात वागल्यामुळं काय जीवनात दुःख येतं हे त्या बोलण्या मी दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. अरे देव नावाला बंदी घातली. माझ्या देवाचं नाव सुद्धा मी घेऊ शकत नाही. चोरासारखा येऊ नाही तर करू काय? प्रत्येकाला देव नामस्मरणाला बंदी तू घातली. माझ्या नारायणाचं नाव घेतलं काय करशील हे सांगता येणार नाही. तुझं आगमन झालं आणि म्हणता मुखाने शब्द निघाले तुझे ते शब्द जरी आमच्या मस्तकात पण मला सांग रे तुला सांगितलं होतं तुझ्या घरात भक्ती होते तुझी कन्या भक्ती करते खरं की खोटं? तुझ्या शब्दावर विश्वास ठेवू तिच्या मागावर मी गेलो असता काय घडलं? माझ्या नेत्रानं पाहिलं रे महादेवाची भक्ती करा त्यावेळी मी प्रतिज्ञाही केली होती तिथं शिर धडा वेगळं करीन तसं ना घडलंच आहे. शिर धडा वेगळं करतात राज करता तू आला तिथं कशासाठी? अरे कशासाठी? तुला आनंदाची गोड वार्ता देण्यासाठी माझा काय सांगतो का? होय का? आनंदाची वार्ता म्हणता क्षणी एवढा आनंद एवढा उत्साह वार्ता जी सांगणाऱ्याची ऐकशील काय तुझं होईल हे सांगता येणार नाही. होय तर बातमीच तशी आहे. होय अरे पाताळेश्वरा तू आजोबा होणार आहे. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कर म्हणजे आजोबा बोलण्याचा भावाचा कुठे एकच अरे ज्या मानवी राजकारणाला तुझ्या कन्येला वाचविलं त्याच राजकर्त्यानं तुझ्या कन्येशी लग्न केलं. दोघांचा सुखाचा संसार चालू आहे. वा 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 काय तो लग्न सोहळा पाहिलं आणि नेत्राची पारणे भेटली रे. मी करतोय याचा प्रयत्न तू करतो. नाही 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 मी करत बिलकुल नाही. सत्य परिस्थिती तुला कसं मला वाटलं तुला माहिती असेल. त्याला ठार मारणार होतो पण प्रतिज्ञा त्याने त्या शिवशंभो महादेवाची त्याने भक्ती केली त्याचं श्रेय त्याला मिळालं मला अपयश आला पण प्रतिज्ञा करून निघालोय. मग त्याच्या उभयदारी लग्न जर केलं असेल कोटी पोर न म्हणता तिचा दोन तुकडे केल्याशिवाय अरे मला सांग उज्जैनी नरेश राजा शिवांग याच्या घातासाठी निघालाय. स्वतःचा जामात स्वतःचा कन्येला वैधव्याच्या पंक्तीला बसवण्यासाठी निघालाय. अशी पोर जन्माला आली नसती तरी झाला. पण मला सांग रे त्या राजकर्त्याशी तू दोन हात केले काय घडलं? युद्धाच्या धुमचक्रीत अपयश तुला आलं आणि खचून आम्ही राजकर्ता तुला असा आटपणार नाही. तो सावध असताना त्याच्यापर्यंत गेलास कधीच कार्यभाग साध्य होणार नाही. त्याला जर का कैचीत पकडायचं असेल बेसावध असताना घाला घालायला हवा. बेसावध असताना एकच मला सांग रे ज्या मित्राच्या जीवावर आजपर्यंत उड्या मारलास तो कपटी कारस्थानी माये विद्येत निपुण असणारा तुझा मित्र त्याच्या नावाचा डंका तू होणार करतोय. तो कर्मचांडार गेला कुठे? अरे एका हाताला दुसऱ्या हाताची जोड मिळाली असेल कार्यभाग साध्य होणार. माझे मित्र संजय तरी सुद्धा शब्द निघाले
कारण तू पाटा भोवनात येत असतो जात असतो अगदी खरंय. त्याचं तुझं निरीक्षण बारीक निरीक्षण पाहिलं तो तर कर्मचंडाळ कर्मचांडाळ. जरी कर्मचंडाळ असेल हा. तरी तो संसारामध्ये जर का माझी हात त्याच्या कानी पडली असेल वा 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 वा. क्षणिक तो आपलं कार्य बंद ठेवू इथं आल्याशिवाय बोलले कर्मचंडाळ माझ्या मित्राची आदर क्षणाचा विलंब करतात मित्रापर्यंत राहूच्या पावलं पडली फक्त आमच्या मित्राला नमस्कार आणि तत्नंतर तुझा मित्र अरे बाबूंची मृत्यू होईल अरे या पाताळ भुवनात तुझ्या मित्राच्या भेटीसाठी होईल तुझा कल्याण. मग मित्र हात देण्याचं कारण कोणतं ज्यावेळी मला काहीतरी साध्य करायचं असतं तर तेव्हा तुझी मी मदत घेत असतो बरोबर नारायणाच्या सांगण्याप्रमाणे आतापर्यंत मला सहाय्य केला शेवटी रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचा नाता या विश्वात दाखवलं पाहिजे बरोबर तू तत्पर होतोय म्हणून ती माझी पोटची पोट माझी सातच मुली पंधरा पुरुषाशी लग्न केलाय त्यांच्या अंगाची हळद जिरण्यापूर्वी त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी मी घ्यायला पाहिजे. त्या दोघांना एकमेकाला दूर करण्याचं कार्य मी तुला हाती देतो. जमेल की नाही एवढं मित्र आतापर्यंत तू जी जबाबदारी दिली ती मी परिपूर्ण केली आहे अशी कोणती जबाबदारी नाही. ही विलंबना लावता त्या राय करण्यापर्यंत नाही तुझ्या करण्यापर्यंत नाही त्यांच्या लोकांचा पौसा कीर्तीचे गोडवे मी गात होतो पण याला पाहिलं अरे 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 काय अवस्था ही. अरे नालदा हा. तू वेळा की फुलाचं नुसतं खुळकुळ आले ए दानवेश्वरा. अरे तुझ्या मुखातून शब्द निघाले हा. त्या तुझ्या मित्राला कर्मचंडाळाला बोलव बोलो त्याला बोलविलं बोलविलं त्याला पाठविलं पाठविलं तरी सुद्धा तू म्हणतोय अरे आला किंवा गेला किंवा समजलं सुद्धा नाही. अरे वेळ कमी आहे. हा. कारण जर ती लग्न करून जर दुसरीकडे कुठं पलायन करतील हा. म्हणून तो गेलाय म्हणून मी सुद्धा त्याच्यावर विश्वास न ठेवता स्वतः माझ्या नेत्राने पाहण्यासाठी कळीचा नारद म्हणती मला पुत्रवी ब्रह्माला वेगळा. कळीचा नारद म्हणती मला पुत्रवी ब्रह्माला वेगळा. कळीचा योगी रमण माझे चला योगी रमण माझे चला त्रिलोकी रमण माझे चला त्रिलोकी रमण माझे चला ज्ञानामृत माझी विश्वाला पुत्रवी ब्रह्माला वेगळा. कळीचा नारद म्हणते मला पुत्रवी ब्रह्माला वेगळा. कळीचा नारद म्हणते मला महान संकट आम्ही आमच्या मर्त्य लोकातून दुरापास्त केले आणि त्या कलिकाच्या कन्येनं आमच्याशी विवाह करण्याचा संकल्प आमच्या समोर दिला. तणाव कन्येशी आणि विवाहबद्ध झाला पण
गृहस्थाश्रमात मन रमलेलं असताना सुद्धा मला आस लावली ते केवळ त्या परमेश्वराच्या दर्शनाची आणि हीच आस मनात ठेवून राजा शुभांगन शिवयागाला प्रारंभ केला आणि संकल्प सोडलाय कुणीही याचका माझ्याद्वारे यावं मनात असेल ती इच्छा मजपाशी कथन करावी आणि त्या इच्छेची पूर्तता आम्ही करावी शिवयागाला प्रारंभ केल्या दिनापासून कैक याचक स्वतःच्या अपेक्षा घेऊन माझ्यापर्यंत येतात पण आज पदार्थ कुणीही याचक बिनमुख माघारी गेलेला नाही शिवयाग वेदवेदांगाचं अध्ययन अध्यापन मंत्रोच्चार यज्ञवेदी समोर बसून वेदवती ब्राह्मण करतायत आणि राजकारणात संकल्प केल्यासारखा प्रत्येकाच्या इच्छा परिपूर्ण करण्याचं कार्य करतोय कुणीतरी याचक माझ्या द्वारापर्यंत निश्चितच येईल आणि ती इच्छा परिपूर्ण करण्यासाठी कुणाला